दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा खंजराया तुझा करते नवसो खंजराया तुझा करते नवसो खंजराया तुझा करते नवसो मरुदे सासू खंजराया मरुदे सासू खंजराया सासू मेरा बली
होईन मोकळे नगंध वरता होईन मोकळे गडा घालील थोडी भंडाराचे खंडेराय तुझ करीते नवस खंडेराय तुझ करीते नवस मरुदे रे सासू खंडेराया जनी म्हणे खंडे अवघे मरुदे जनी म्हणे खंडे अवघे मरुदे एक खंडे राहू दे पायापाशी जनी म्हणे खंडे अवघे मरुदे जनी म्हणे खंडे अवघे मरुदे एक खंडे राहू दे पायापाशी खंडेराय तुझ करीते खंडेराय तुझ करीते मरुदे सासू खंडेराया हॅलो हरिभक्तपराय सदानुभव साठे हरिभक्तपराय वसुदेवभाऊ गोळके हॅलो 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 खंडेराया तू कर दे नवाज खंडेराया तू कर दे नवाज खंडेराया
खंडेराया तुझा करीते नवसू खंडेराया तुझा करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया तुझा करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरे तुटेला आसरा सासू मेल्यावरे तुटेला आसरा मरू दे सासरा खंडेराया खंडेराया तुझा करीते नवसो मरू दे रे सासू खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल आनंद मरू दे ननंद खंडेराया खंडेराया तुझा करीते नवसो मरू दे रे सासू खंडेराया ननंद मरता होईन मोकळे ननंद मरता होईन मोकळे गडा घालीन झोळे भंडाराचे खंडेराया तुझा करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया ज्यांनी म्हणे खंडे अवघेची मरू दे रात्रीतले सोडून ज्यांनी म्हणे खंडे अवघे मरू दे ये कट्टी राहू दे पायापासे खंडेराया तुझा करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया विठ्ठला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सुका जयांचे केली स्मरण नाहीतर मग येईल मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन दोषी चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होतील ताळ मृदंग वीणा हार्मोनियम माईक स्टँड वायर स्पीकर मॉनिटर मंडप मिक्सर महेशाच्या मूर्ती श्रोते देखातया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि सोगं शिरसागरं मनोजवं मारुततुल्यवेगं चित्तेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वरवरायोगमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम जानकी जीवन राम जानकी जीवन खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया. थोडा इथं रिपीट आवाज मला राम शिवठल 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 थोडं प्रबल कडक करा. शिवठल शिवठल राम राम.
अलंकार प्रधान पंढरी महिमान महाराष्ट्र दर्शन भारतभूषण वेको कमी करा अलंकार प्रधान पंढरी महिमान महाराष्ट्र दर्शन भारतभूषण विश्वाखिल तारण त्रिभुवन जीवन चराचर मोह साधकांचे मायबाप चिंतकांचे चिंतामणी कैवल्याचे महामेरू असणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबार जगद्गुरु जगदवंद्य जगद माननीय वैराग्याचे महामेरू असणारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज शांती ब्रह्म नाथ महाराज भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवार असणारे भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज आदि करून सकल संत मायबापांच्या परमकृपा आशीर्वादाने अखिल कुळ ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परम अनुग्रहाने आपल्या या परम पवित्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजनी या नगरीमध्ये भगवान हनुमंतरायांच्या प्रागट्य उत्सवानिमित्त भगवान हनुमंतरायांच्या जयंती निमित्त चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये भगवान रामचंद्रांची चरित्रमयी गाथा नाम भावार्थ रामायण परम आदरणीय परम श्रद्धेय परम स्नेही हरिभक्तपरम गजाननजी महाराज अवचार यांच्या पावन मुखातून आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात आपण सर्व श्रोते मंडळी भाग्यवान आहात महाराज गोड असं नियोजन सर्व गावकरी मंडळींच्या तन मन धन सहकार्यातून या ठिकाणी केलेलं आहे आणि आजची ही 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व पंच कमिटीच्या माध्यमातून हरिभक्तपरायण गजानन महाराजांचा फोन आला हरिभक्तपरायण आमचे शिव महाराज यांचाही फोन आला आणि म्हणून सर्व कष्टकरी बाबांचं मला सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं मला असं वाटतं तुम्ही मला सुट्टी देता जरा जास्तच पाणी सुरू झाला आमच्या शिवदादा फोन केला महाराज गाडी घेऊन मोठी कीर्तन बंद नाही करायचं कीर्तन होईल आपलं कीर्तन सभा मंडपात होईल म्हणे टेन्शन घेऊ नका या आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या प्रेमास्तव सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं उत्सवाला गोड असं मार्गदर्शन हरिभक्तपरायण गुरुवर्य दालिंदे गुरुजी यांचं दरवर्षी मार्गदर्शन असतं गुरुजींचं उद्या गाण्याचं कीर्तन आहे अगदी त्यांच्याच माध्यमातून या अगोदरही एकदा येण्याचा योग आलेला एकदा आमच्या शिवदादामुळे येण्याचा योग आला आता हा 3री वेळ आहे तिसऱ्यांदा तुमच्या सर्व कष्टकरी मायबापांचं मला सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सर्वात मोठं भाग्य म्हणायला काही हरकत नाही या उत्सवाची जर ठळक 2-4 चालता वैशिष्ट्य सांगायची झाली या उत्सवाला पहिली गोष्ट तिथी आहे वारकरी संप्रदायाचा कोणताही उत्सव हा तिथीवर असावा तारखेवर नसावा वारकरी संप्रदायाचा कोणताही कार्यक्रम हा तिथीवर असावा तारखेवर नसावा तारखेवरचे सत्य उन्हाळ्याचे पावसाळ्यात आणि पावसाळ्याचे हिवाळ्यात कधी जाते पताच लागत म्हणून सप्ताह तिथीवर असावा तारखेवर नसावा कारण सध्या 3 ऋतू नाही 9 ऋतू सुरू आहेत किती ऋतू सुरू आहेत 3 ऋतू नाही राहिले आता 9 ऋतू झालेले कोणकोणते उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळ्यातला उन्हाळा उन्हाळ्यातला पावसाळा उन्हाळ्यातला हिवाळा हिवाळ्यातला हिवाळा हिवाळ्यातला पावसाळा हिवाळ्यातला उन्हाळा पावसाळ्यातला पावसाळा पावसाळ्यातला उन्हाळा पावसाळ्यातला हिवाळा किती झाले 9 ऋतू चालू झालेले उन्हाळ्यात कधी पाऊस येईल सांगता येत नाही म्हणून अशा वारकरी संप्रदायाचा कोणताही उत्सव हा तिथीवर असावा तुमच्या सप्ताहाला योग्य अशी तिथी आहे त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य तुमच्या उत्सवाचं म्हणजे या उत्सवाला अधिष्ठान आहे वारकरी संप्रदायाचा कोणताही कार्यक्रम एकतर देवाच्या अधिष्ठानावरती असावा नाहीतर संतांच्या तरी अधिष्ठानावरती असावा या ठिकाणी साक्षात हनुमंतराय विराजमान आहेत आणि भगवान भोलेनाथ विराजमान आहेत म्हणजे तुमच्या सप्ताहाला देवाचंही अधिष्ठान आहे आणि सप्ताहाचंही अधिष्ठान आहे देवाचंही अधिष्ठान आहे आणि संतांचं सुद्धा अधिष्ठान आहे नाहीतर काही गावात कीर्तनाला गेल्याच्या नंतर आम्ही विचारावं का कुठे कीर्तन म्हणे महाराज समाज मंदिरात म्हणजे कोणता देव आहे तिथं म्हणे महाराज तिथं देव नाही तिथं नवरदेव आहे या ठिकाणी साक्षात हनुमंतरायही विराजमान आहेत आणि भोलेनाथही विराजमान आहेत तुमच्या सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात हे 3रं वैशिष्ट्य अगदी पाऊस आला थोडा चलबिचल झालं सगळं पण तरी सुद्धा
बहुसंख्येने आपण या ठिकाणी आलेले आहात. तुमचा मंडप भरपूर भरलेला आहे. भरपूर भरलेला आहे. नाहीतर काही काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जावं, मोठा मांडव आणि त्यात 5च पांडव, हरी मुकुंदान पुवासिक पासून पण इथं बहुसंख्येनं मायमावले उपस्थित आहेत, पुरुष मंडळी उपस्थित आहेत. हे सप्ताहाचं 4थं वैशिष्ट्य. सर्व ख्यातनाम गुरुजन मंडळी, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी जवळपास अर्ध्या जणांची नाव मला पाठ आहे. 80% जणांचे म्हणतात पाठ तरी चालते. तो सगळे वारकरी गोड दोन्ही मृदंगाचे. महाराजांचं नाव सुशांत महाराज गोड मृदंगाची साथ करण्याकरता परमादरणीय आकाश महाराज दोनही गोड मृदंगाचारी आहेत. सर्व भजनी मंडळ, धानोऱ्याचे भजनी मंडळ, धानोरीतले भजनी मंडळ, सर्व गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरण नमस्कार होतो. दोनही विनेकरी, एक विना पहाड्याचे विनेकरी आणि कीर्तनाचे विनेकरी, असे दोघे विनेकरी आणि सर्व श्रोते मायबाप या सर्वांच्या चरणात नमस्कार होऊन माझ्या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करायचा आहे. ऐका, अभंग अगदी सर्वांच्या पाठांतरातला आहे, सर्वांच्या परिचयातला आहे. नसले पाठांतरातला, नसले परिचयातला तरी गुगलवर सर्च केला की लगेच येणार. नसले पाठांतरातला तरी सुद्धा क्रोम ब्राउझर उघडायचं आणि गुगलवर सर्च करायचा, लगेच येते. असं गोड 5 चरणाचा अभंग सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे. अभंगाची भाषा वरवर पाहता थोडी अमंगल वाटते. अभंग थोडा अमंगल वाटते भाषा पाहिल्याच्या नंतर. पण राहिलेल्या 2.5-3 तासामध्ये मी तुम्हाला जे चिंतन सांगेल चालेल ना? राहिलेल्या वेळेमध्ये गोड असं चिंतन तुमच्या समोर मांडल्याच्या नंतर तुम्हालाही थोडा अभंग मंगल वाटेल. ती भावना मी तुमची करून देण्याच्या प्रयत्नामध्ये राहील. वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञानोबाऱ्यांपासून तर जगद्गुरु तुकोबऱ्यांपर्यंत, जगद्गुरु तुकोबऱ्यांपासून तर निळोबाऱ्यांपर्यंत आणि निळोबाऱ्यांपासून तर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत वारकरी संप्रदायाची धुरा आपण आपल्या खांद्यावरती घेऊन मानवी जीवनाची वाटचाल करत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. आपण सामान्य नाही. ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या परंपरेमध्ये जन्माला आलेल्या लोकांवर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण दुभत्या गायची वासर आहोत. दुभत्या गायची वासर आहोत आपण. आपल्याला ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी काही कमी ठेवलं नाही. ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी जी ग्रंथ संपदा आपल्याला निर्माण करून दिली, या ग्रंथ संपदेचा जर मनापासून अभ्यास केला तर जीवनात कुणाला रडायची गरज नाही. एवढी अनमोल ग्रंथ संपदा संत महात्म्यांनी दिलेली आहे. आणि त्याच संप्रदायातील संतांनी काही परंपरा घडवून दिल्या, गोड परंपरा दिल्या. त्यात हरिपाठाची परंपरा आहे, रामकथेची परंपरा आहे, हरिकीर्तनाची परंपरा आहे, गाथा भजनाची परंपरा आहे, श्रीमद भागवत कथेची परंपरा आहे. सकाळी 10-12 वाजता घेतल्या जाते त्या काकड्याची एक परंपरा आहे, नाही का? मग म्हणजे आले तुम्ही कीर्तन सकाळी 4 वाजता घेतल्या जाते त्या काकड्याची एक परंपरा आहे. या एका परंपरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला देवपदापर्यंत पोहोचायला जातात. परम आदरणीय कैलास महाराज राऊत सकाळी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करत आहे. काय होतं महाराज पारायणाने? सकाळी महाराजांनी व्यासपीठावर बसायचं, वया वाचायच्या, 10-20 लोक समोर घ्यायचे, त्यांना वया वाचायला सांगायच्या. वाचनालाही कळेना आणि काहीच कळेना. काय फायदा महाराज पारायण करण्याचा? काय फायदा? दरवर्षी आम्ही पारायण करायचं, वयावरती बोटं फिरवायचे. गुरुनाम गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर असं सांगत असतात, पारायणाने माणसाला नारायण होता येतं एवढं सामर्थ्य पारायणात, एवढं सामर्थ्य पारायणात आहे. म्हणून पारायण केलं पाहिजे. त्यानंतर ही कीर्तन परंपरा संतांनी घालून दिली. काय करायचं कीर्तन, कशा करता करायचं? या कीर्तन परंपरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला तुमचं शरीर हरिरूप करून घेता येतं. ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय होते जगती. ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय होते जगती. ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काय होते
ब्रह्मी होता ब्रह्मीभूत काया होतस्य कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. या कीर्तनामध्ये ही काया ब्रह्मीभूत करून घेता येतं एवढे सामर्थ्य कशामध्ये कीर्तनामध्ये आहे. कीर्तनाचा अंग होयांग हरिरूप एवढं सामर्थ्य कीर्तन परंपरेमध्ये आहे. या कीर्तन परंपरेची मांडणी करत असताना या कीर्तन परंपरेचे नियम लिहत असताना संत महात्म्यांनी काही नियम घालून दिले. या कीर्तन परंपरेचा पहिला नियम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बुवाना नामपराभंग घ्यावा, मंगलपराभंग घ्यावा. जागराच्या दिवशी कीर्तन मागणीपर या प्रकरणातला अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी बुवाना पिक्चरचं गाणं घ्यावं नाही का. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी एक तर काला या प्रकरणातला नाही तर मग गवळणीपर या प्रकरणातला अभंग घ्यावा असा दंडक आहे. आजच्या दिवशी दंडक आहे की मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा. मग हा अभंग प्रार्थनापर म्हणजे थोडक्यात मागणीपर आहे. नवस केलेला आहे जनाबाईने खंडोबाच्या समोर. काय नवस आहे महाराज? अभंगाचा अर्थ सरळ सरळ आहे. सर्वांना वरवर पाहता अभंगाचा अर्थ कळण्यासारखा आहे. काही विश्लेषण करायची गरज नाही. वाच्यार्थाने विचार केला तर अभंगाचा अर्थ सर्वांना कळालेला आहे. ऐका. खंडेराया तुझं करीते नवसू पलू दे रे सासू खंडेराया. हे खंडेराया तुला नवस करते. काय कर? माझा नवस पूर्ण करणं माझी सासू म्हणते. अर्थ कळाला? हो म्हणा की अर्थ कळाला? सासू मेल्यावर कुठे रासरा मरुदे सासरा खंडेराया. माझे सासू मेली की तिचा त्या सासऱ्याचा आसरा तुटल, त्याला कोणी घरात राहणार नाही, मग त्यालाही मरू दे. सासरा मेलिया होईल आनंद मरुदे नंद खंडेराया. सासरा मेला आणि सासू मेली की नंदला माहेर राहणार नाही. नंदला माहेर राहणार नाही आणि मग त्याचा परिणाम काय होईल? तिला तरी कशात ठेवते, तिलाही मारून टाकतात. नंद मरता होईना मोकळी. कदाचित या नंदेचं लग्न झालेलं नसावं, ती घरातच असावी. मग नंद जर मेली तर घरात कोणीच राहणार नाही. मी एकटी राहिला, हे सगळे मरू दे आणि मला एकटीला राहू दे असं खंडोबारायच्या चरणी जनाबाई नवस करतात. वा जय जय नामगाचा अर्थ करायला नाही त्यांनी हात वर करा बरं. अवरात्मिकर ज्यांना ज्यांना अभंगाचा अर्थ कळाला नाही अशाने हात वर करा. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी हो, हात आला नाही का महिन्याचा? ज्यांना ज्यांना अभंगाचा अर्थ कळाला नाही अशाने हात वर करा. कळाला सर्वांना? गजानन महाराज अर्थ कळाला? कळाला तर सांगू कशा करून जे वर वर पाहता अभंग सर्वांच्या लक्षात जरी आलेला असला तरी सुद्धा आपल्याला थोडंसं विस्तृत चिंतन करायचं आहे. या अभंगामध्ये जनाबाई खंडोबाच्या चरणी नवस करतात आणि काहीतरी मागणं मागतात. माझा सासरा म्हणू दे, सासू म्हणू दे, माझे ननंद म्हणू दे, ही मागणी आहे कोणाची? जनाबाईची खंडोबाराच्या समोर नवस करतात जनाबाई. ऐका. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, व्यवहार असो किंवा परमार्थ असो, कुणाच्या पुढे जर काही मागायचं असेल तर माणसाला नम्र व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? नम्र व्हावं लागतं. शांती काढून जर मी शिवदादाच्या समोर गेलो, जा कर दे, जमल का? नाही जमणार. कसं व्हावं लागेल? हो जरा 10,000ची गरज होती, एवढं काम तुम्हीच करू शकता, गावात तुमच्यासारखा उदार कोणीच नाही, असं बोलायला लागेल महाराज. छाती पुढे करून जमणार नाही. ज्याच्या पुढे मागणी मागायची त्याच्या पुढे काय व्हावं लागेल? प्रार्थना करावी लागेल, प्रेमाने बोलावं लागेल, नम्र व्हावं लागेल. ही संतांची पद्धत आहे महाराज, संतांची पद्धत आहे. गोड प्रमाण दिलं महाराज.
नामदेव व्हावं लागेल त्याच्या पुढे मागायचं, त्याच्या पुढे त्याच्या पुढे जाऊन जर त्याची थट्टा करायला लागलं तर जमेल का? ज्याला मागायचं त्याची स्तुती करावी लागेल. एका शेतकऱ्याला 3 पोरं होते. मग शेतकऱ्याला आकळकुणीचे दिवस 5,000ची इंतांत गरज पडली म्हणून शेतकऱ्यानं गावच्या शाहूकाराकडे पहिल्या पोराला पाठवलं. जा म्हणजे शाहूकाराकडून 5,000 मागून आण. आता पोरग गेलं महाराज. शाहूकार आपल्या वाड्यात बसलेला होता. भला मोठा आसन होता शाहूकाराचा आणि शाहूकार आपल्या आसनावरती बसलेला होता आणि शाहूकाराचं वजन फक्त 1.5 क्विंटल होतं. नाही नव्हतं, फक्त 1.5 क्विंटल होतं. शाहूकाराचं वजन 1.5 क्विंटल होतं. हा पोरगा हात गेल्याच्या नंतर आता शाहूकाराला मागायचं म्हणलं शाहूकाराची स्तुती करायला लागेल की नाही महाराज? शाहूकाराच्या पुढे नम्र व्हावं लागेल. पोरानं शाहूकाराकडे पाहिलं आणि कोणाला हात लावून हसायला लागला. शाहूकार म्हणे का रे काय झालं म्हणे हसायला? नाही म्हणे शाहूकार जरा हसूच आलं. अरे पण झालं काय? नाही म्हणे शाहूकाराचा एवढा मोठा वाडा आहे, तुमचा एवढा मोठा वाडा आहे आणि तुम्ही आसनावरती बसले. जर म्हणे उद्या तुम्ही मेले तर तुम्हाला वाड्यातून बाहेर कसं काढायचं? काही संबंध आहे? काही संबंध नाही. शाहूकारांनी आठ टाकलं. 8 तासाने शेतकऱ्यांना आपलं दुसरं पोरग पाठवलं. जाय म्हणे तुझा भाऊ गेला म्हणे किती वेळ तर अजून आला नाही. हे पोरग गेला. शाहूकार म्हणे शाहूकार माझा भाऊ आलता ना शाहूकार. काय म्हणे वेळा भाऊ म्हणे तुझा इथं आल्याच्या नंतर म्हणते शाहूकार तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? अहो म्हणे जरा ते येडे म्हणे लहानपणापासून त्याला एवढं करून नाही का म्हणे की हातपाय तोडून बाहेर काढायचं. 8 तासाने शेतकरी गेला. तिसऱ्या पोराला नाही पाठवलं. कीर्तनाचा टाइम कमी आपल्याकडे. 2च पोरं पाठवले. तिसऱ्यांदा शाहूकार गेला आणि शाहूकार गेल्याच्या नंतर शाहूकाराने विचारलं शाहूकार शेतकरी गेला शाहूकाराला विचारलं शाहूकार माझे 2 पोरं आलते तुमच्याकडे कामानिमित्त आलेले होते. काय म्हणजे वेडे पोरं आहेत म्हणे तुझे? पहिलं पोरग आलं ते म्हणते म्हणे शाहूकार तुम्ही मेले तर वाड्याच्या बाहेर कसं काढायचं? दुसरं म्हणते हातपाय तोडून काढायचं. शाहूकार जर आहेत म्हणे वेडे पुरा वयामानानं ते लहान आहेत म्हणे अजून त्यांना सुचत नाही एवढं बोलण्याचं. त्यांना एवढं कळू नये का म्हणे शाहूकार मेल्याच्या नंतर एवढ्या वाड्याचं काय करायचं? वाड्या सहित शाहूकाराला फुकायचं म्हणे. ज्याच्या पुढे मागणी मागायची त्याची स्तुती करावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. ऐका संसार असो किंवा परमार्थ असो, वाक्य माझे लक्षपूर्वक ऐका. संसार असो किंवा परमार्थ असो, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर प्राप्त होत नाही, स्वतःच्या बळावर प्राप्त होत नाही, त्या गोष्टी कुणाच्या तरी पुढे प्रार्थना करून प्राप्त कराव्या लागतात. वाक्य लक्षपूर्वक ऐका. जी गोष्ट स्वतःच्या सामर्थ्याने प्राप्त होत नाही ती गोष्ट कुणाच्या तरी पुढे प्रार्थना करून कुणाची तरी हांजी करून प्राप्त कराव्या लागतात. उदाहरणार्थ एखादं पोरग लय हुशार आहे, एखादं पोरग 36% मिळवणार. एखादा मुलगा फार हुशार आहे 36% मिळवणारा. मग अशा पोराचा इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागते का? नाही लागत. मग त्याच्या बापाला 500-500च्या नोटाचे बंडल खिशात ठेवावे लागतात आणि ते बंडल घेऊन एखाद्या कॉलेजच्या मालकासमोर जावं लागते. साहेब तेवढा आपल्या पोराचा नंबर तुमच्या कॉलेजला लावा. प्रार्थना करावी लागते. ते पैसे त्याच्या समोर मांडावे लागतात आणि प्रार्थना करावी लागते. पोराला स्वतःच्या ताकदीनं कॉलेजला नंबर लावता आला नाही, परिणाम त्याच्या बापाला तर कॉलेज मालकाच्या समोर प्रार्थना करावी लागली, हांजी करावी लागली. एवढ्यात ते कळलं नाही का? आणि ते थोडंसं पुढे जाऊन सांगतो. ताई भैया जमला काय? तुझं नाव काय? जोरात सांग मला ऐकू येत नाही. साहिल तुला भाऊ आहे का? हे दुपारी म्हणतात. तुझं नाव काय? कृष्णा तुला भाऊ आहे का? तुला भाऊ आहे का रे? तुला नाही तुला? अरे बाबू एकटाच आहे तू. तुला पाठीमागचा आहे ना? तुझं नाव काय? तू एकटाच आहे का? असू द्या. राम आणि श्याम नावाचे दोघं भाऊ. राम आणि श्याम नावाचे दोघं भाऊ. श्याम लहान आणि राम मोठा. दिवाळीच्या सणाला रामच्या आणि श्यामच्या मम्मीनं सुंदर अशी बेसनाच्या डाळीचे लाडू केले. काय केले? बेसनाच्या डाळीचे लाडू केले. आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी दोनही पोराला सुट्ट्या लागल्या म्हणून सकाळी आईनं पाठीवरचा डबा काढला. रामलाही आवाज दिला आणि श्यामलाही आवाज दिला.
आणि मग त्या ठिकाणी आईने डब्यातले 2 लाडू काढले. एक लाडू रामच्या हातात दिला आणि एक लाडू श्यामच्या हातात दिला. दोन्ही पोरांनी लाडू घेतले. आनंद वाटला. पोरं लाडू खायला लागले आणि लाडू खाता खाता पोरं बाहेर खेळायला गेले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पोरांचे लाडू खाऊन झाले. जे मोठं पोरग होतं राम, त्याला जरा लाडू जास्तच आवडला. काय करावं मग आता? परत लाडू पाहिजे. आईला जर मागितला तर आई देणार नाही. राम घरात गेला. रामने पाहिलं कोणत्या डब्यात लाडू आहे. डबा पाठीवर दिसला. काय करावं? डब्यापर्यंत हात पोहोचेना. म्हणून रामने घरातली खुर्ची घेतली. खुर्ची पाठीच्या खाली ठेवली. राम खुर्चीवरती चढला. पाठीवरचा डबा खुर्चीवर काढला. एक लाडू डब्यातला बाहेर काढला, खुर्चीवर ठेवला. पुन्हा डब्याचं झाकण लावून डबा पाठीवर ठेवून दिला. खुर्ची खुर्चीच्या जागेवर ठेवून दिली. रामने लाडू घेतला आणि राम लाडू खायला लागला. पण रामने लाडू आता मुकाट्याने खाऊ ना, मुकाट्याने खाऊ ना. राम बाहेर गेला आणि श्यामला दाखवायला लागला. यालाच भावकी म्हणते. राम बाहेर गेला आणि श्यामला म्हणते बाय बाय, आपल्याला परत लाडू भेटला. आता ते लहान होतं, त्याला कळत नव्हतं. हे लहान रडायला लागलं. महाराज रडायला लागलं, मला लाडू पाहिजे, मला लाडू पाहिजे. आई घरात दिसते ना. घरात गेला. राम दादानं काय काय केलं ते सगळं श्यामनं करून पाहिलं. पाठीच्या खाली खुर्ची मांडून पाहिली, खुर्चीवर चढून पाहिली. पण श्याम कसा होता? लहान होता. श्यामचा हक्का पाठीपर्यंत पोहोचेना. काय करावं काय करावं? शेवटी श्याम हताश झाला. श्यामनं खुर्चीच्या जागेवर ठेवून दिली आणि श्याम पाय आदळत 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 आईच्या जवळ गेला. आईचा पदर धरला. हे आई, मला लाडू पाहिजे. दिला नाही का माझ्या राजा? सकाळी लाडू दिला नाही का? तुलाही दिला, रामदादालाही दिला. परत परत लाडू खाऊन असते बेटा. अरे पोटात जत होत असतात. आधी आउट गोईंग मग इनकमिंग. परत परत लाडू खाऊन असते म्हणे. श्यामनं सांगितलं आई मला ते काही सांगू नको म्हणे. रामदादाला सुद्धा सकाळी लाडू दिला होता, रामदादाने परत घेतला. आता मला सुद्धा परत पाहिजे. पोरानं हट्ट धरला. पोरानं आईचा पदर धरला. पदर सोडेना. पोरानं आईचे पाय धरले. काकडोती आलं पोरगा आणि मग आई विचार करते म्हणे माय करून केले तर कोणासाठी केले? आमच्या यांना तर डायबिटीजच आहे. पोरांचं सासऱ्याला तर पचतच नाही. मग कर्म केलं तर कोणासाठी केले? मग आईनं पाठीवरचा डबा काढला आणि एक लाडू श्यामच्या हातात दिला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? दोन्ही पोरांचं साध्य काय होतं? बोला बोला बोला. दोन्ही पोरांना काय मिळवायचं होतं? लाडू मिळवायचा होता. दोन्ही पोरांचं साध्य होतं लाडू. दोन्ही पोरांचं ध्येय होतं लाडू. फक्त एका पोरानं तो स्वतःच्या ताकदीने मिळवला आणि एका पोरानं तो आईच्या पुढे प्रार्थना करून मिळवला. ज्या ज्या गोष्टी स्वतःच्या ताकदीवर प्राप्त होत नाहीत त्या त्या गोष्टी कुणाच्या तरी पुढे प्रार्थना करून प्राप्त कराव्या लागतात. संसार असो किंवा परमार्थ असो, दोन्हीकडे सुद्धा हे नियम लागू आहे. पण महाराज त्यातही आणखी एक विशेषता अशी आहे की संसार असो किंवा परमार्थ असो, ज्याच्या ठिकाणी स्वतःचं बळ नाही त्याचा लोक धिक्कार करतात. त्याला लोक जवळ करत नाहीत. बळहीन माणसाला लोक लोटून देतात बाजूला. आजही मला हल्ली काही गावात कीर्तनाला गेल्याच्यानंतर विचारतात कीर्तनकार कुठे? कारण तब्येतून वाटत नाही ना कीर्तनकार. लोकांची समज आहे मोठी ढेरी असते की मोठा बुवा, मोठी गाडी, मोठी दाढी आणि मोठी बॉडी. आता तिन्ही गोष्टी आपल्याकडे नाहीत का? ज्या ज्या ठिकाणी बरे त्याला लोक थोडे भेटतात, मला देतात. आमचे कीर्तनकार विनोदाने सांगत असतात माणसाजवळ एवढी ताकद असली पाहिजे, असं शरीर असलं पाहिजे की एखाद्या दुकानदाराची तुमच्याकडे जर उधारी झाली तर त्याला उधारी मागायची हिंमत नाही झाली पाहिजे, एवढी ताकद असली पाहिजे. एवढं आरोग्य असलं पाहिजे. 2 कीटक आहेत बघा, 2 कीटक. एक आहे गोगलगाय. केवढी असते गोगलगाय? गोगलगाय केवढी असते? ह्या पप्पाचा एवढी नाही ना. मग बोला बोला बोला. फार फक्त आपल्या हाताच्या बोटा एवढी. जर ही गोगलगाय कधी दिसते? उन्हाळ्यात नाही ना, पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी गोगलगाय दिसते, गोगलगायला कोणी भेटतं का? भेटतं कोणी गोगलगायला? नाही महाराज. उलट पक्षी लोक टाकन चिरडून पुढे निघून जातात. हे लहान लहान पोरं तर त्या गोगलगायच्या पाठीत असे काटे टोचतात. काटे का? गोगलगायच्या ठिकाणी बल नाही, तिच्या ठिकाणी स्वतःची ताकद नाही. पण तिच्याच आकाराचा एक दुसरा कीटक आहे, त्याला पाठीमागून असा आकडा असतो, ज्याला आमच्या शेंदुर्जनमध्ये विंचू असं म्हणतात. या विंचवाला जर पाहिलं
तर लोक चार हात दुरून जातात. कारण लोकांना माहितीये या बाबांनी जर आपल्याला पाहिलं आणि या बाबांनी जर आपली पप्पी घेतली काय मी करू देवा देवा ऐकलं नाही का तुम्ही याच्या आधी? एवढ्या जोरात आरडाओरड होते का? त्याच्या अंगात ताकद आहे, त्याच्या अंगात बल आहे. बलवान लोकांना लोक भेटतात आणि ज्याच्या त्या अंगात बल नाही त्याचा लोक धिक्कार करतात. ज्या ठिकाणी बलाचा प्रांत संपतो, ज्या ठिकाणी बल संपत तिथून मग प्रार्थनेचा प्रांत संपतो. तिथं बल संपत तिथून पुढे मग प्रार्थना करावी लागते. आणि परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे महाराज. ज्या ज्या गोष्टी स्वतःच्या ताकदीने प्राप्त करता येत नाही त्या त्या गोष्टी कोणाच्या तरी पुढे प्रार्थना करून मिळवाव्या लागतात. मग कदाचित जनाबाईला सुद्धा सासू मारता येत नसेल, सासरा मारता येत नसेल, ननद मारता येत नसेल स्वतःच्या ताकदीनं, म्हणून जनाबाईला प्रार्थना करावी लागली खंडेरायाच्या समोर. काय करावी लागली? प्रार्थना. जर या अभंगाची भाषा पाहिली तर या अभंगामध्ये एक रूपक दिलेलं आहे सासरवासाचं. कशाचं रूपक आहे? सासरवासाचं. त्या काळामध्ये संत महात्म्याने अशी रूपकात्मक अभंग लिहिलेले आहेत. रूपकात्मक या अभंगामध्ये जनाबाई सासरवासाचं रूपक करतात. दोन शब्द अत्यंत महत्वाचे, दोन शब्द लक्षपूर्वक ऐका. पहिला शब्द आहे सासर आणि दुसरा शब्द आहे माहेर. काय काय काय? सासर आणि माहेर. सासर कशाला म्हणतात? कशाला म्हणतात सासर? ज्या ठिकाणी स्वतःच्या सत्तेने काही करता येत नाही, ज्या ठिकाणी सासू सासऱ्याला विचारल्याशिवाय वागता येत नाही, ज्या ठिकाणी नवऱ्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय टाकता येत नाही, ज्या ठिकाणी चुकलं तर घ्यावं लागतं, त्याला काय म्हणायचं? सासर. याच्या विरुद्ध आहे माहेर. ज्या ठिकाणी स्वतःच्या सत्तेने काही करता येतं, ज्या ठिकाणी चुकलं तर घ्यायची गरज नाही, आणि ज्या ठिकाणी घरात वावरत असताना घरातली वस्तू घेत असताना कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, त्याला काय म्हणायचं? माहेर. हे सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात, गुरुनाम गुरु पांडुरंग बाबा वैद्य असं म्हणायचे. ज्याचा पाठनाट त्याचाच कीर्तनात थाट. हरी वावरे छावसे आपले सतेचे माहेरी, आपले सतेचे माहेरी, गर्दी कैसे आपण करी, गर्दी कैसे आपण करी, विनय खरी तुकड्याची, विनय माहेरी कर्मी तैसे आपण करी घडण घरी चुकल्याचे. ज्या ठिकाणी चुकलं तर भ्यायची गरज नाही, त्याला म्हणायचं माहेर. तुम्हाला कळलं नसेल तर जर पुढे जाऊन सांगतो, असं पुढे जाऊन सांगतो. ऐका, गंगूबाईच्या सखूबाईच्या गप्पा सुरू होत्या रात्रीतल्या नाही. उद्याच्या गावात कीर्तन, त्या गावातल्या उद्या तुमचा तीच सांगतो. दोन महिलांच्या गप्पा चालल्या होत्या, गंगूबाईच्या आणि सखूबाईच्या. अर्ध्या तास दोघींच्या गप्पा चालल्या आणि तेवढ्यात समोरून एक स्कूटी आली. काय आली? स्कूटी आली. या स्कूटीवरती गंगूबाईची पोरगी, गंगूबाईची सून, जीन्स पॅन्ट, टॉप, केसाचा आंबाडा बांधलेला आणि पाठीमागून नवऱ्याला बसून चालली होती. कोण? कोण? गंगूबाईची सून. हे सगळं गंगूबाईने पाहिलं आणि गंगूबाईला राग आला. आणि गंगूबाई सखूबाईला कशी म्हणते, सखूबाई म्हणे काय हो माय? म्हणे पाहिलं का? म्हणे काय? आमचं सोंग. काय म्हणते? आमचं सोंग पाहिलं का? म्हणते मला विचारलं नाही, त्यांना विचारलं नाही. हुशार निघाली म्हणे. बरीला जायचं तर जायचं म्हणे, जरा साडी नेसायची. हिला कळत नाही म्हणे लग्न झाल्याच्या नंतर ड्रेस घालायला जमत नाही. हुशार निघाली म्हणे फिरायला. राग आला महाराज, राग आला, राग आला. गाडी निघून गेली आणि आमचं पोरग म्हणे हिच्या नादानं बैल झालं म्हणे. गाडी निघून गेली. अर्ध्या तासानं दुसरी गाडी आली. अर्ध्या तासानं
दुसरी गाडी आली. दुसरी गाडी आल्याच्या नंतर या गाडीवर तशीच गाडी तशीच स्कूटी, फक्त या गाडीवर गंगूबाईची पोरगी बसलेली होती. कोण बसलेलं होतं? गंगूबाईची पोरगी बसलेली होती. आणि पाठीमागून गंगूबाईचा जवळ बसलेला होता. गंगूबाईच्या पोरीनं सुद्धा तोच ड्रेस घातलेला होता, तसाच जीन्स पॅन्ट, तसाच टॉप आणि तसाच केसाचा आंबाडा बांधलेला. हा सगळं अगदी तंतोतंत सेम तसं आहे. आणि मग गंगूबाई सखूबाईला काय म्हणते, ऐका कॅसेटची बी साईड. गंगूबाई सखूबाईला म्हणते, सखूबाई म्हणे काय हो माय, म्हणे पाहिलं का माय कसा व लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसते. म्हणजे सासराने माय तुमच्या लक्षात आलं. ऐका, हरी जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. मध्ये म्हटले त्याची दुप्पट म्हणायची हिंमत करायची नाही, अजून काला व्हायचा नाही ना. बरं का? मध्यमध्ये म्हणले त्याची दुप्पट बाळ वर जाते, आपल्याला आवाज द्यायचे आणि तीन प्रमाणे दिले. मूळ स्वरात नाही म्हटलं मी, ते मध्यमला म्हटले. अरे जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा. पहिलं प्रमाण दिलं ज्ञानोबा यायचं, दुसरं प्रमाण आहे जनाबाईचं, बाई बाई जाते का माहेराला. आणि तिसरं प्रमाण आहे तुकोबऱ्याचं, आपल्या माहेरात जाई न गे. आता तीन संत जर म्हणत असतील आम्हाला माहेराला जायचं, याचा अर्थ माहेरात काय? बोला बोला बोला, माहेरात काय? सुख आहे. आणि याचा विरुद्ध सासरामध्ये पारतून आहे, सासरमध्ये दुःख आहे. माय मावल्यो, खरं खरं सांगा, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या गावाच्या वाऱ्या करतात? बोला की लग्न झाल्याच्या नंतर सर्वात जास्त माय मावली कोणत्या गावच्या वाऱ्या करते? माहेराच्या. का? माहेरामध्ये गेल्याच्या नंतर सुख असतं, मला सुख. तिथं गेल्याच्या नंतर 4 दिवस आरामात झोपता येतं, सकाळी 8 वाजता उठलं तरी टेन्शन नसतं. माहेरात काय असतं? सुख असतं, सुख असतं. सगळ्या संतांना माहेरला जावंसं वाटतं. मग ऐका, एक सासरवासी सासरवासाला कंटाळले. काय झालं? कंटाळले. सासरवास फार खराब असते माझं. मग एक सासरवासी सासरवासाला कंटाळली. कुठे न्यायचं तिला? तिकडे आहे काय का जीव द्या तो? आमच्या शेंदुरीच्या धरणावर गेली, चालेल ना? एक सासरवासी सासरवासाला कंटाळली आणि ती जीव देण्याकरता आमच्या शेंदुरीच्या धरणावर गेली. तिनं ठरवलं
नाही फार त्रास आहे म्हणे सासरच्या लोकांचा आणि आता मला जीव द्यायचा आणि म्हणून ती धरणाच्या भीतीवर उभी राहिली आणि ती उडी मारणार एवढ्यात तिला तिची एक मैत्रीण भेटली. कोण भेटली? मैत्रीण भेटली पाहिजे. मैत्रीण भेटली. आकाश महाराज जीवनात प्रत्येकाला एक ना एक मैत्रीण असली पाहिजे. म्हणजे पुरुषाला मित्र असला पाहिजे आणि स्त्रियांना मैत्रीण असली पाहिजे. अर्थ वेगळा करू नका, भाषेचा बंधन करू नका. मराठी भाषा लय खराब आहे. एक माणूस शेजारणीच्या घरी गेला आणि तिला म्हणे तू माझी बायको मी तुझा नवरा म्हणून फिरायला जाऊ. काय म्हणत शेजारी? भाषा कळते ना माझी? कळते ना? आवाज स्पष्ट येते ना? नसेल कळत बसून सांगतो. एक माणूस शेजारणीच्या घरी गेला तू माझी बायको मी तुझा नवरा मिळून फिरायला जाऊ. काय म्हणत शेजारी? मी थांबतोय तर 10 मिनिटं, तुम्ही घरी जा शेजारणीला असं म्हणा मग येऊन सांगा. काय म्हणत शेजारी? अहो चप्पल काढेल की नवी कोणी पण ऐका त्या शेजारणीनं विचार केला म्हणे बाई बुवा जरा भाविक दिसते, हा बुवा असं बोलू शकत नाही. तेव्हा तिच्या लक्षात आलं याला नेमकं काय म्हणायचं. तिला कळालं याला कुठं कॉमा द्यावा कुठं पूर्णविराम द्यावा हे कळालं नाही म्हणून गोळ झाला. त्याला म्हणायचं होतं तू माझी बायको मी तुझा नवरा मिळून फिरायला जाऊ म्हणजे चौघ जाऊ. त्याला म्हणायचं भाषेचा सामर्थ्य. आणि त्यातल्या त्यात महाराज त्यातल्या त्यात प्रांत बदलला की भाषा बदलते. प्रांत म्हणजे मी विदर्भ प्रांत मराठवाडा प्रांत हे नाही सांगत. प्रांत म्हणजे कीर्तनकाराचा एक प्रांत, शिक्षकाचा एक प्रांत, डॉक्टरचा एक प्रांत, वकिलाचा एक प्रांत. प्रांत बदलला की भाषा बदलते. प्रांत बदलला की भाषा बदलते. तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण भाऊ तुमचं नाव काय? नाव रामेश्वर. रामेश्वर भाऊ माझ्या शेतातला आंबा मला तुम्हाला विकायचा घेसाल ना? असं माणसं पाहिजे आपल्याला. रामेश्वर भाऊला माझ्या शेतातला आंबा मला रामेश्वर भाऊला विकायचा. माझ्या शेतातला आंबा त्याला विकायचा म्हटल्याच्या नंतर गरज आहे तिसऱ्याची आपल्या मनात. मी कीर्तनकार आहे, तुम्ही चांगले भाविक भक्त आहे, काय गरज आहे आपल्या मनात तिसऱ्याची? काही गरज नाही. आपल्या दोघात आपण व्यवहार केला. 50,000 रुपये तुम्ही मला मोजून दिले म्हणजे 5 पैशाच्या किती नोटा? पटकन सांगा की एवढा हिशोब कच्चा आहे. 5 पैशाच्या 100 नोटा रामेश्वर भाऊने मला मोजून दिल्या. आंबा कोणाचा झाला? रामेश्वर भाऊचा. रामेश्वर भाऊ घरी गेले आणि बायको म्हणे सगळे नातू पण तू सगळे बोलून घे, यावर्षी आंबे खायचं टेन्शन नाही. बाजार महाराजांच्या शेतातला आंबा विकत घेतला म्हणे आता किती आंबे खायचे? महाराज बायको सांगितलं म्हणे मालक काही कागद किडे घेतला का म्हणे करून? काय करत नाही म्हणे बुवा आपल्या जवळचाच आहे, बुवा प्रामाणिक आहे, बुवा पलटणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुवा माळकरी आहे. बायको सांगितलं काही खरं नसतं म्हणे, फेटे बांधतात कमरा बांधतात विशाल चाटा आणतात म्हणे ते. आधी जा म्हणे महाराजांकडून कागद करून आणा. मग रामेश्वर भाऊ माझ्याकडे आले आणि मला म्हणे विठ्ठल महाराज जमत नाही म्हणजे राव आपलं. काय राव असं असते का? 25,000 मी खरंच नाही म्हणलं त्यातले. मग त्यांनी सांगितलं म्हणे महाराज व्यवहार नाही मोडायचा, फक्त कागद करून द्या. मग कागद राजनीत होईल का? कुठे जायला लागत असं. मग रामेश्वर भाऊ आणि मी कुठे गेलो? लोणारला. लोणारला गेल्याच्या नंतर रामेश्वर भाऊ आपल्या दोघांचा जसा व्यवहार झाला होता 2 वाक्यात, तसा तिथं होईल का? होईल 2 वाक्यात व्यवहार? नाही. तिथं कसा व्यवहार होईल सांगू का? सांगू ऐका. त्या ठिकाणी असा व्यवहार होईल महाराज. तिथं वाईंडर असा कागद घेईल, स्टॅम्प पेपर घेईल, वर तुमचा आधार नंबर टाकेल, खाली लिहून घेणार आणि तिथं तो वाईंडर लिहायला सुरुवात करेल, तो वकील लिहायला सुरुवात करेल. मी विठ्ठल महाराज बाजार आळंदीकर सदर आंब्याच्या बाबतीत या ठिकाणी सविस्तर उत्तर लिहून देतो की सदर आंबा आमच्या बाजार शिवारातील गट नंबर अमुक सर्वे नंबर अमुक उताराच्या साहाय्याने अमुक शेताच्या बांधावरील असल्या कारणाने या आंब्याची निगराणी माझ्या पंजोबापासून आजोबांपर्यंत, आजोबांपासून वडिलांपर्यंत, वडिलांपासून माझ्यापर्यंत या आंब्याची निगराणी आम्ही सामूहिकपणे करीत आलेलो आहे. सदर यंदाही यावर्षी आंब्याला मोहर आल्याच्या नंतर याची निगराणी आम्ही सामूहिकपणे केलेली आहे. सदर आंबा ज्यावेळी तोडण्याकरता आला त्यावेळी ज्यांनी कोणी रखवालदारांनी याची रखवाली केली त्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळाला असल्या कारणाने मला याचा मोबदला मिळाला नाही असा नाहक गुन्हा तो माझ्यावरती दाखल करू शकत नाही. सदर आंबा माझ्या ताब्यातून रामेश्वर भाऊच्या ताब्यात जात असताना माझ्यावरती कोणताही कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा गुंडशाही प्रवृत्तीचा दबाव नसून मी पूर्ण शुद्धीमध्ये हा आंबा त्यांच्या ताब्यामध्ये देत आहे. आता आंब्यावरचे माझे सर्व ऐका पूर्ण ऐका. आता आंब्यावरचे
आंब्यावरचे माझे सर्व अधिकार संपुष्टात आले असून आंब्यावरती सर्वस्वी अधिकार हा रामेश्वर भाऊंचा जागृत झालेला आहे. आता रामेश्वर भाऊन आंबा पिकून खावा, शिकून खावा, दंस करून खावा किंवा पोळी करून प्यावा, हा सर्वस्वी अधिकार आता रामेश्वर भाऊ नाही. तसेच यातून बाहेर पडणारा मध म्हणजे कोय टरपण इथं बसलेल्यापैकी कुणाच्या दारात टाकली तर प्रत्यक्ष परंपरेने तो दावा माझ्या दारात येऊ शकत नाही. तसा आंबा खाण्याचा सर्वस्वी अधिकार रामेश्वर भाऊला आहे, तसं घाण केल्याबद्दल IPC, CPC, CRPC इंडियन पेनल कोड ऍक्ट नुसार तो दावा सुद्धा त्यांच्यावर दाखल होण्यात असतो. कळावे आपलाच विठ्ठल महाराज पाजर आळंदीकर साक्षीदार शिवभाऊ आणि गजानन महाराज. भाषा बदलते महाराज. मी कशा करता सांगत होतो, अर्थाचा मी प्रयास करू नका. पुरुषांना मित्र पाहिजे आणि स्त्रियांना मैत्रीण पाहिजे. इथून मी बाजूला गेलेलो होतो, ही जीव द्यायला गेली का धरणात उडी मारणार तेवढ्यात तिला तिची मैत्रीण भेटली. पण भेटली मैत्रीण. एखादी मैत्रीण असली पाहिजे, पुरुषांना मित्र असला पाहिजे. जी गोष्ट भावाला सांगू शकत नाही, जी गोष्ट बापाला सांगू शकत नाही, जी गोष्ट आईला सांगू शकत नाही, जी गोष्ट बहिणीला सांगू शकत नाही, ती गोष्ट माणूस कोणाला सांगतो? मित्राला सांगतो. आपलं दुःख व्यक्त करण्याची एकमेव जागा त्याचं नाव आहे मित्र. मायमावल्यांचं असतं महाराज. मनाचं काही दुःख असलं ना लगेच मैत्रिणीजवळ जातात आणि सगळं मन मोकळं करतात. का? कोणाजवळ आपलं दुःख सांगितल्याच्या नंतर काय होत असतं? मन हलकं होतं, हलकं. आपण जर विचार बघा, आणि त्यातही सांगतो मायमावलो, कोणाजवळ आपलं मन मोकळं करत जाऊ नका. आपल्या घरातले भांडणं कधीच कोणाजवळ सांगत जाऊ नका. जीवा भावाचा मित्र असेल, जीवा भावाची मैत्रीण असेल, त्याच्याजवळच आपलं दुःख सांगितलं पाहिजे. कोणाजवळ सांगायची सवय तुम्हाला जास्त. आपण जर विचारलं का ग माय, तिला काय सांगितलं? काय नाही माय, मन मोकळं केलं. अहो तू मन मोकळं करती, पण ती मोकळ्या मनानं अख्ख्या राजनीत फिरती. म्हणून कोणाजवळ मन मोकळं करू नाही. मानीला जीवा भावाची मैत्रीण भेटली आणि तिनं सांगितलं म्हणे माय का जीव देती? म्हणे काय करू माय, मला फार त्रास आहे, मला फार त्रास आहे. किती त्रास आहे ती सांगते. हरी घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. हरी सासू मोठी भांडखोर, मजन पाहे बरी, मजन पाहे बरी. पतीला गिराग येतो जीव माझा राहिना, पतीला गिराग येतो जीव माझा राहिना. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. फार घरी सासऱ्याचा त्रास आहे म्हणे. सासू मोठी भांडखोर, माझी सासू भांडकुदळे म्हणे. माझ्या नवऱ्याचा राग येते असं वाटलं किंवा तरी माझ्या भावाचा असेल, पण ते लई पितर निघालं म्हणे, रोज पिऊन येतं. आणि मला वैताग आहे. तुम्हाला एक सांगतो महाराज, बाईच्या जातीला घरात सासूचा त्रास असू द्या, सासऱ्याचा त्रास असू द्या, दिराचा त्रास असू द्या, नंदचा त्रास असू द्या, संध्याकाळी नवऱ्यानं फक्त एवढंच म्हणा, मी आहे ना तुला, यायचं काय असं लक्षात घेते, सगळं दुःख जाते महाराज बाईच्या जाती. पण नवरा जर चांगला नसेल तर तिनं कोणाच्या माथ्याचा काय? म्हणून ती म्हणते माझा नवराही धड नाही, म्हणून आता मी जीव द्यायचं ठरवलं. मग त्या मैत्रिणीने तिला सल्ला दिली, म्हणे मरू नको, एक काम कर म्हणे, तू माहेराला जा. अगं म्हणे माय गेली होती मागच्या वेळेला 4 महिने माहेरात राहिली म्हणे, मला असं वाटले सुधरतील, म्हणे सुधरले नाही म्हणे. म्हणे का ग मग काय झालं? म्हणे मी 4 महिने माहेरात राहिली, 4 महिन्यानं माझ्या सासरचे 4 पाहुणे आले, माझ्या माहेरचे 4 पाहुणे आले, सगळे एका जागी बसले, मला मदत बसवलं. माझी मावशी माझ्याजवळ बसली आणि माझ्या मावशीने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि माझ्या मावशीला सांगितलं पोरी पावसानं बुडवलं आणि नवऱ्यानं कुडवलं, कोणाला सांगू नये. आणि मला पुन्हा नेऊन घातलं म्हणे. आता अजून 6 महिने मी चांगली वागून पाहिलं म्हणे, पण हे काही सुधरत नाही. म्हणून आता मी ठरवलं माहेरातही जायचं नाही, खुशाल आपला जीव द्यायचा. मग त्या मैत्रिणीने सांगितलं जीव नको देऊ म्हणे माय, मी तुला एक सांगते म्हणे आणि ते कर म्हणे. त्या मैत्रिणीने तिला सांगितलं तू एक काम कर, तू कैलास पर्वतावर जाय म्हणे. कोण म्हणे कैलास पर्वतावर? भगवान शंकर आहे म्हणे. आता म्हणे वेळी झाली का म्हणे, कैलास पर्वत हिमालयात काय मरायचं का म्हणे मला? म्हणे मग एक काम कर, कैलास पर्वतावर जायचं नाही तुला. त्याच कैलास पर्वतावरच्या भगवान शंकराचा अवतार जेजुरीत झालेला आहे, त्याचं नाव खंडेराय म्हणे, तिथं जाय म्हणे. म्हणे काय होतं तिथं गेल्याच्या नंतर? म्हणे तो नवसाला पावणार आहे. हा मग पाटलाला पोरगं होतं, त्याला नवस केला, ते प्रसन्न झाला म्हणे.
आम्ही पाटलाच्या पोरीला दुःख होतं म्हणे आणि त्यानं आपल्या पोरीला तिथल्या वाऱ्या दिल्या, परिणाम त्याचं दुःख नाहीच झालं. मग ती म्हणे ठीक आहे म्हणे मी जाते. ही झाली अभंगाची व्यावहारिक भूमिका. आहे काय का अभंगाची व्यावहारिक भूमिका झाली. आता आहे का अभंगाची पारमार्थिक भूमिका. पारमार्थिक भूमिका हे झालं फक्त मी वरवरचा अर्थ सांगितला. आता पारमार्थिक अर्थ आहे का, ही सामान्य व्यवहारातली भाषा झाली. जसं संसारामध्ये प्रत्येक सासरवासाला कंटाळते, तसं परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येक साधक सासरवासाला कंटाळतो. प्रत्येक साधक सासरवासाला कंटाळतो. या परमार्थ पथावरती चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक साधकाला सासरवास आहे. कोणाचा कोणाचा? बोला बोला बोला. काकडा करणारे सांगा. काकडा कोण कोण करते? काकडा करणारे सांगा कोणाकोणाचा सासरवास? हरिकामी नेले चित्तने देवलो गोमुख जो भजन करायला निघाला त्याला काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार सासरवास करतात. हे विकार परमार्थ करू देत नाही. मग तो साधकही सासरवासाला कंटाळतो आणि तो साधक सुद्धा जीव द्यायला निघतो. मग त्या साधकाला एक मित्र भेटतो, पण तो मित्र सामान्य मित्र नाही, सद्गुरु नावाचा मित्र भेटतो, एखादा गुरु भेटतो. आणि मग तो गुरु त्या साधकाला उपदेश करतो की तू जीव देऊ नको, तू खंडोबारायाच्या चरणी जाय. मग तो साधक खंडोबारायाच्या चरणी जातो आणि काय नमस्कार करतो? अभंगाचं पहिलं चरण. खंडेराया तू करीन नव तू, खंडेराया तू करीन नव तू, खंडेराया करीन नव तू, खंडेराया तू
देवाच्या चरणी नवस केला आणि नवस केल्याच्या नंतर सांगितलं माझी साधू करू दे. ऐका, हा अभंग भारुडपर या प्रकरणातला आहे. कोणत्या प्रकरणातला आहे? भारुडपर या प्रकरणातला आहे. या काळामध्ये संतच्या काळामध्ये जन्माला आले. 15वं शतक असेल, 12वं शतक असेल, 16वं शतक असेल. या शतकामध्ये गावामध्ये काही सोंग यायचे. सोंग त्या काळामध्ये गावात वासुदेव यायचा, गावात आंधळा यायचा, कांगडा यायचा, जोगी यायचा, जोशी यायचा, बैरा यायचा, मुका यायचा. या सगळ्याकडे संत महात्म्याने पाहिला आणि त्यांच्याकडे पाहून रूपक केली. त्याला भारुड असं म्हणतात. त्या काळातल्या रूढी परंपरा यांना भावनिक शब्दावरती आरूढ केलं. त्याचं नाव आहे भारुड. त्याचं नाव आहे भारुड. काय झालं? एक दिवस एक बुवा रस्त्यानं चालला. त्या बुवाच्या गळ्यात अशी तिरपी बॅग होती. बॅगेत 2 पुस्तक होते आणि हातात एक पुस्तक होतं. ते बुवा असा गल्लीनं फिरत फिरत चालला आणि आपले एकनाथ महाराज बाहेर बसलेले होते वट्यावर. कोण? एकनाथ महाराज वट्यावर बसलेले होते. हा बुवा रस्त्याने चालला आणि रस्त्याने चालताना तो बुवा मुकाट्यानं नाही चालला. चालताना तो बुवा काय म्हणायचा ऐका. हरी लगीन जुळवणार, भविष्य पाहणार, जन्मतारीख पाहून कुंडली सांगणार. नाथ महाराजांनी त्या बुवाकडे पाहिलं म्हणजे उगाच ओरडायला लागलं म्हणजे एवढ्या जोरानं. मग नाथ महाराजांना सुद्धा इकडून ओरडायला सुरुवात केली. हरी मी आलो रायाचा जोशी होरा, आलो रायाचा जोशी होरा, भावार्थ रामायण सांगता सांगता असे तुमच्यासारखे श्रोते समोर बसलेले काहीतरी बाहेर भांडणाचा आवाज आला म्हणून एक जण बाहेर उठून गेला. त्याच्या पाठीमागे दुसरं उठून गेलं, तिसरं उठून गेलं, चौथं, पाचवं. असं करता करता नाथ महाराजांच्या समोर काळं कुत्रं राहिलं नाही. नाथ महाराजांनी विचार केला एवढं अनमोल किमतीचं तत्वज्ञान मी या लोकांना फुकट पाजत आहे आणि हे भावार्थ रामायण ऐकायचं सोडून बाहेर कुठं गेले. पण पाहण्याकरता नाथ महाराज बाहेर गेले. बाहेर गेले तर दोघं नवरा बायकोचे भांडण लागले. काय लागले होते? नवरा बायकोचे भांडण लागले होते. मला सांगा, नवरा बायको भांडतात आणि संध्याकाळी एकही होतात. काय सवय महाराजच्या भांडणामध्ये? हे सगळे लोक भांडण पाहायला लागले. नाथाने डोक्याला हात लावला, देवा 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 देवा. अरे एवढ्या अनमोल किमतीचं तत्वज्ञान पाचतोय आणि ऐकायचं सोडून लोक भांडण पाहायला गेले. राग आला नाथ महाराजाला. घरात आले, गिरजाबाईचं कपाट उघडलं. कोणाचं गिरजाबाई? हा, पत्नीचं कपाट उघडलं, बायकोचं कपाट उघडलं आणि बायकोच्या कपाटातून एक लुगडं बाहेर काढलं. नाथ महाराजांनी ते लुगडं आपल्या अंगाला गुंडाळलं आणि नाथ महाराज त्या लोकांच्या मधात गेले आणि नाथ महाराज त्याच्या मधात नाचायला लागले. मला नवरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नातरा नको ग बाई.
ढोल किस्से घर वगैरे 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 नाथाने त्या भांडणाने एकदा पाहून नाथाने रचना केली. एक दिवस महाराष्ट्राच्या मातीवरती अल्लाउद्दीन खिलजी चालून आला. देवगिरीचा किल्ला अल्लाउद्दीन खिलजीनं पाडला. तुळजाभवानीचं मंदिर तुडवलं. तुळजाभवानीच्या मंदिरातल्या मूर्त्या तोडायला लागला. नाथांना राग आला आणि नाथ मला तिच्याच समोर जाऊन ओरडायला लागले. तुला दिसत नाही का म्हणे तुझ्या मंदिराचा विध्वंस होतोय हे तरी तुला दिसत नाही का? नाथ मला भवानी मातेच्या समोर ओरडायला लागले. हे बय दार उघड बय दार उघड बय दार उघड बय लता मंगेशकरच्या वरद श्राद्धाला तुमचंच भजन ठेवतो. याचा आवाज इथं नाही निघत मला. याचा आवाज दुसऱ्या मंडपात कोणत्या मंडपात? लग्नाच्या हळदीचे गाणे. महाराज तार सप्तकात काय म्हणतात? तार सप्तकात खाली नाही आणि एका चढ एक मला म्हणतात वैराग्याच्या गोष्टी आवडत नाही. मांडवाच्या दारी दुर्विसरली भाताची मही गरीहीन बाई फणाऱ्या दाताची. एवढ्या सप्तकात आवाज चालते तिथे, इथं नाही आवाज चालत. आवाज आला पाहिजे. उदो बोला उदो बोला उदो बोला आणि उदो बोला उदो बोला. भरणीतलं लोणचं आणि कीर्तनातले माणसं हलेलेच पाहिजे, नाही तर बुरशी लागत असत. काय सांगत होतो मी? नाथ महाराज असतील किंवा जनाबाई असतील, त्या काळामध्ये ज्या रूढी परंपरा होत्या त्याला भावनिक शब्दाचा आधार दिला आणि रचना केल्या. बरं का, गुरुचा तुमचा टाइम संपला. 8:45ला सुरू झाला. जवळपास एक 10-15 मिनिटं घेऊ ना. सरळ सरळ चरण सांगणारे मी काही जास्त आड्यात जाणार नाही. 9:45 चालेल ना? खंडोबारायाच्या चरणी जनाबाई नमस्कारतात. माझी सासू म्हणू दे. आता नेमकी सासू कोणती आहे का? ही व्यवहारातली सासू नाही महाराज. ही व्यवहारातली सासू नाही. नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराजांनी सासू सांगितली. कोणती सासू? कल्पनेची सासू, तिचा बहुतची जाचू, देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. कल्पना नावाची सासू आहे आणि ती कल्पना नावाची सासू म्हणू दे. आता कल्पना कोणती? कल्पना नावाची बाई नाही. कल्पना कशाला म्हणतात? जे ज्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी मानणं याचं नाव आहे कल्पना. व्याख्या कळाली? जे ज्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी मानणं याचं नाव आहे कल्पना. काय झालं? एक सून सकाळी सकाळी पर्ची नको घर सारवत होती. काय होती? घर सारवत होती. जुना काळ होता. एक सून सकाळी सकाळी घर सारवत होती. वर माळदला असं एवढं मोठं भलं मोठं एक फळ लटकलेलं होतं. फळ केवढं अप्पाचा एवढं. तर असे चट्टे पट्टे असतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात?
असं हा. काही भागामध्ये त्याला काशीफळ म्हणतात, काही भागामध्ये त्याला काशी भोपळा म्हणतात, काही भागात भोपळा म्हणतात आणि काही भागात डांगर म्हणतात. काय म्हणतात? देव डांगर म्हणतात. हे काशीफळ त्या महादेवाने टिकलेलं. या काशीफळाची दोरी थोडी कुजली होती. कुजली काय होती? कुजली होती. आकाश महाराज काय झालं? या काशीफळाची दोरी कुजलेली असल्यामुळं त्या काशीफळानं त्या दोरीचा राजीनामा घेतला आणि ते काशीफळ एवढं करत काशीफळाच्या फोडी झाल्या. फोडी आणि म्हणून सून रडायला लागली. कोण रडायला लागला? सून रडायला लागली. सासूबाई बाहेर काहीतरी दिसत होती. काय पडलं म्हणून सासू घरात आली. पाहिलं तर भोपळा फुटला. सुनबाई रडायला लागली. सासूबाई विचारला, सुनबाई काय म्हणते म्हणे रडायला? काय झालं म्हणे? आत्या भोपळा फुटला. अगं माय फुटला तर फुटू दे ना म्हणे. एक फोड आपण गजानन महाराजच्या घरी देऊ, एक फोड आकाश महाराजच्या घरी देऊ, एक फोड वादळ महाराजच्या घरी देऊ, एक फोड उमेश महाराजच्या घरी देऊ. आपल्याकडे खरं काही कमी आहेत का म्हणे? सुनन सांगितलं आत्या तसं नाही म्हणे, भोपळा फुटू द्या म्हणे. पण जर मला आज मूल असतं तर ते हित रांगताला असतं तर हा भोपळा त्याच्या डोक्यात पडला असता मेलं नसतं का म्हणे ते. कोण म्हणते असं? सून म्हणते. आता सासून तरी विचार करावा महाराजीच्या लग्नाला 2च महिने झाले म्हणून सासू रडायला लागते. सून रडते म्हणून सासू रडते. आणि महाराष्ट्राच्या मातीचं सौभाग्य सांगतो, तुमच्या घरी 2 पाहुणे येऊ द्या, शेजारणीला म्हणाला मदत करू लागेल येते का? ती साप न कळत येते. पण तुमच्या घरात रडापडा सुरू होऊ द्या, 10 मिनिटात सगळं घर भरते. ते महाराष्ट्राच्या मातीचं सौभाग्य आहे. महिला रडायला लागल्या, सगळं शेजार पाजारच्या महिला गोळा झाल्या, सगळे गोळा झाले. आणि मग मामांजीला कोणीतरी शेतात निरोप पाठवला, पाटील तुमच्या घरी रडापडा सुरू झाला. पाटील घरी पळत आले. घरी आल्याच्या नंतर पाटलानं पाहिलं सगळं घर महिला मंडळानं भरलेले. दारातल्या बाई विचारलं म्हणे, बाई तू का रडते? काय नाही, माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते म्हणे. तिला विचारलं तू का रडते? म्हणे माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं तू का रडते? म्हणे माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. असं करता करता सासरा बायको जवळ गेला आणि म्हणे मालकी नाही तुम्ही का रडता? म्हणे सुनबाई रडते म्हणून मी रडते. सुनबाईला विचारलं तू का रडते? सुनबाई मामांजी भोपळा फुटला. अगं सुनबाई फुटला तर फुटू दे ना म्हणे, आपण पुढे वाटून देऊ म्हणे घरोघरी. नाही म्हणे मामाजी तसं नाही, जर मला आज मुलं असतं ते हित रांगत आला असतं, हा भोपळा त्याच्या डोक्यात पडला असता, मेलं नसतं का म्हणे ते. आता सासरा हुशार होता महाराज. सासऱ्यांना सांगितलं सुनबाई तो भोपळा जाऊ दे म्हणे, आधी पोरग दे म्हणे, त्याला दवाखान्यात नेतो. आता कुठून आणायचं पोरगा? ज्या ठिकाणी जे नाही ते त्या ठिकाणी मानणं याचं नाव आहे कल्पना. म्हणून बाय बापू तुम्ही सुद्धा कल्पनेच्या उतरंडी रचना सोडून द्या. मला मुलगा झाला, आता तो नोकरीला लागेल, तो 50,000 पगार माझ्या हातात आणून देईल, मला चांगली सून येईल, माझी सून माझे 8-10 घंटा पाय दाबल, मी माझ्या बाजूवर झोपून राहील. हा मला झालं ते त्याचं पाहिजे, मला माझं पाहिलं पाहिजे. कल्पनेच्या उतरंडी रचना सोडून द्या. मग माझी सासू मिळेल की माझा सासरा म्हणू दे. सासू मेल्यावर तुटेला असरा. आता शेवटचं म्हणा, सासू मेल्यावर तुटेला असरा म्हणू दे सासरा खंडेराया. माझी सासू मेली की माझा सासरा सुद्धा मरू दे, सासरा सुद्धा मरू दे. आता नेमका सासरा कोणता आहे का? नाथ महाराजांचं एक भारूड आहे, त्यात सासरा सांगितलेला आहे. भक्तीच्या करुणी नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. पुढं दंभ सासरा सांगेन पात्रा. दंभ नावाचा सासरा आहे. आता दंभ म्हणजे काय ऐका, दंभ म्हणजे काय? अंतःकरणात एक आणि लोकांना बाहेर दाखवून एक, याला म्हणायचं दंभ. असे बरेच लोक या जगामध्ये मधुतिष्ठती जीव आगळे हृदय तो हाला. बाहेर बोलताना लोक इतके गोड बोलते असं वाटतं याच्यासारखं आपला हितचिंत कोणीच नाही. सगळ्यात बदमस्तीच असते. याला दंभ म्हणतात, दंभ. आता सध्याचा परमार्थ दांभिक सुरे मला दांभिक असा परमार्थ सुरे दांभिक. आता लोक फक्त वरवरचा परमार्थ करतात, अंतःकरणातला परमार्थ राहिला नाही. काय झालं? माफी मागून बोलतो सर्वांची. एक दिवस लक्ष्मी माता भगवान विष्णूला विचारते, म्हणे देवा किती सत्य वाढले? म्हणे देवा किती कीर्तन वाढले? तुम्ही प्रसन्न का होत नाही देवा? तुम्ही लोकांना प्रसन्न का होत नाही? कीर्तन वाढले, सत्य वाढले. किती कीर्तन व्हायला लागले? गजानन महाराज जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा एवढे कीर्तन होत होते?
कुठेतरी पंचकृषीत एखादं कीर्तन असायचं लोक पायी पायी ऐकायला जायचे. कुठेतरी एखादं कीर्तन व्हायचं. आता इतके कीर्तन वाढले महाराज. कोणाचं वर्ष श्राद्ध कीर्तन, कोणाचा वाढदिवस कीर्तन, कोणाची पुण्यतिथी, कोणाची जयंती कीर्तन, कोणाच्या घराची वास्तुशांती कीर्तन, कोणाच्या धंद्याचं उद्घाटन, पोल्ट्री फार्मचं उद्घाटन. एकाचा मला परवा बोलायला मी महाराज तुमचं कीर्तन ठेवायचं मला निमित्त आपलं घर पाडायचं म्हणजे. आणि त्यातही कीर्तन घ्यायच्या पद्धती बदलल्या आता. काही काही लोक म्हणते तुमची सेवा पाहिजे, काही काय म्हणते तुमची तारीख पाहिजे, काही काय म्हणते तुमचा नियम पाहिजे. एका बहादराचा मला फोनाला म्हणे महाराज आमच्या सप्ततीचा दिवस घालायचा कोणता घालू. दांभिक परमार्थ झाला. लक्ष्मीनं भगवान विष्णूला विचारलं देवा का तुम्ही प्रसन्न होत नाही. लोक रात्रभर भजन करतात. जर एकदा भजनाला बसले 10 वाजता तर सकाळच्या 4 वाजेला लोक ओरडतात देवा तुम्ही प्रसन्न का होत नाही, का होत नाही. देवाने दिलेलं उत्तर सांगू का, सांगू का. देवानं उत्तर दिलं म्हणे लक्ष्मी ते ओरडतात माझ्याकरता पण रडतात तुझ्याकरता. हे रात्रभर ओरडतात माझ्याकरता पण रडतात तुझ्याकरता. कळालं नाही अजून. मग कळालं असं आम्हाला वेगळं टाकू नका. तुम्ही त्यातलेच आहे. तुम्हाला ध्यानवान लोकांची कीर्तन पटत नाही आणि जे हरिपाठ पाठ नाही मारत त्याले 50 आला. एक पल नहीं जिए जो इंसान की तरह, एक पल नहीं जिए जो इंसान की तरह, वे पूछ रहे आजकल भगवान की तरह. एक पल नहीं जिए जो इंसान की तरह, वे पूछ रहे आजकल भगवान की तरह. मेहरबानी मीडिया की, मेहरबानी मीडिया की, रुपयों की वजह से दुनिया में छा रहे तूफान की तरह. उपदेश दे रहे औरों को शांति का, उपदेश दे रहे औरों को शांति का, लेकिन आपस में झगड़ रहे पहलवान की तरह. आजचा परमार्थ झालेला महाराज असा दांभिक परमार्थ, दांभिक परमार्थ, दांभिक. अकबर बादशाह बिरबलाला म्हणतो बिरबला रात्री मला एक स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात आपण दोघं रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात 2 खड्डे होते. एका खड्ड्यात तू पडला, एका खड्ड्यात मी पडलो. अरे साहेब फार वाईट झालं. नाही बिरबला तू घाणीच्या खड्ड्यात पडला, मी मधाच्या खड्ड्यात पडलो. असं ऐकल्याच्या नंतर सगळा दरबार बिरबलाला हसायला लागला. मग बिरबलानं काही मुकड्यानं ऐकून घेतलं नाही. मुकड्यानं ऐकून घ्या तो वाजर महाराज नव्हता. बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम होता आणि हिंदीतला कपिल शर्मा होता. बिरबलानं सांगितलं राजेसाहेब मला सुद्धा अगदी असं स्वप्न पडलं. आपण दोघं रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात 2 खड्डे होते. एका खड्ड्यात तुम्ही पडले, एका खड्ड्यात मी पडलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. आज मी मला एवढं स्वप्न तर मलाही पडलेला म्हणले का. नाही नाही राजेसाहेब माझं स्वप्न आणखी थोडं पुढे. आपण दोघे खड्ड्याच्या बाहेर आलो. तुम्ही मला चाटायला लागले, मी तुम्हाला चाटायला लागलो. तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडले याला किंमत नाही, तुम्ही चाटता काय याला किंमत आहे. तसं परमार्थ करता काय किंवा तुम्ही संसार करता काय त्याला किंमत नाही. तुमचं अंतकरण कशात आहे याला किंमत आहे. म्हणून दंभ नावाचा शास्त्र आहे तो मरू दे. शास्त्रा मेला की माझी ननंदही मरू दे. ननंद मरता होईना मोकळे, मरू दे ननंद खंडेराया. ननंद मरता होईना मोकळे, गळा घालीन थोडी भंडाराची. माझी ननंद सुद्धा मरू दे. आता ननंद नेमकी कोणते तर दुष्टवृत्ती नंदुरी सदा द्वेषाकडे. आपल्या मनामध्ये जी दुष्टवृत्ती निर्माण होते, वाईट इच्छा निर्माण होते त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं ननंद. वाईट इच्छा नावाची ननंद आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये चांगली इच्छा लवकर निर्माण होते का वाईट. बोला बोला बोला. चांगली बुद्धी लवकर येते का वाईट बुद्धी. वाईट बुद्धी. महाराज एक पोरग 12 वेळा शाळेत होता. आईला म्हणे आई पप्पाला सांगते की मला मोटरसायकल घेऊन द्यायला. माझे सगळे मित्र मोटरसायकलवरती शाळेत येतात. म्हणजे माझ्या राजा अरे दिली असते तुला मोटरसायकल घेऊन पण तुझे पप्पा असं ऐकणार नाही. एक काम करे म्हणे 12वी मध्ये तू चांगल्या मार्काने पास हो मग मी तुला शब्द देते मी तुझ्या पप्पाला मोटरसायकल घेऊन द्यायला सांगते. पोरानं रात्रभर रात्रंदिवस अभ्यास केला आणि 12वीच्या परीक्षेमध्ये पोरानं 90% मार्क मिळवले आणि मार्कशीट आणून आईला दाखवले. आई बघ म्हणे मार्कशीट मी 90% मार्काने पास झालो. हो रे माझ्या राजा आता मी तुला मोटरसायकल घेऊन द्यायला सांगते. आणि मग आई बापाकडे गेली त्याच्या आणि मालकाला म्हणे मला
मी माझ्या पोराला शब्द दिला होता की त्याला मोटरसायकल घेऊन दे. चला म्हणे आधी सुलतानपूरला. दोघं माहिले का तो बाप एक जण सुलतानपूरच्या शोरूम मध्ये गेले. एक सुंदर युनिकॉर्न बाईक बाहेर काढली. बापानं 50,000 रुपये भरले आणि पोरानं ते मोटरसायकल हातात घेतले आणि आईला सांगितलं, आई ज्या दिवशी मी मोटरसायकल घ्यायचं मनामध्ये ठरवलं होतं त्याच दिवशी मी मनात हे सुद्धा ठरवलं होतं तिला फिरविणं माझ्या तिला नाही आईला. मी माझ्या आईला गाडीवर फिरवीन आणि म्हणून आई मी पहिली चक्कर आता माझ्या गाडीवर तुला मारणार. चल बैस माझ्या गाडीवर. मग पोरानं आईला गाडीवर बसवलं आणि पोराची गाडी जालना रोडनं निघाली. कोणत्या रोडनं निघाली? अंजनीच्या पुढे गाडी गेली. भर दावेगामध्ये गाडी चालली. 90-100चा स्पीड आहे मारत गाडीला आणि समोरून ट्रक आला. 15-16 टक्का चाकाचा ट्रक आला. भर दावेगाने ट्रक आला आणि भरधाव वेगाने मोटरसायकल चालले. दोघेही वेगामध्ये दोघेही एकमेकांना समोर आले. भरधाव वेगामध्ये ट्रक आहे, भरधाव वेगामध्ये मोटरसायकल आहे. दोघेही एकमेकांना समोर आले. पोरानं गाडीचं हँडल करवलं. पोरगा डाव्या साईडला निघून गेला, ट्रक उजव्या साईडला निघून गेला. खरं खरं सांगा तुमच्या मनात काय आलं? काल ऐकले म्हणून बरोबर आलं ते काल झालं का? झालं का? बरं. ऐका, आपल्या मनामध्ये वाईट इच्छा लवकर निर्माण होते. आपल्याला असं वाटलं की आता ही गाडी धडकली. वाईट इच्छा आपल्या मनात लवकर निर्माण होते, चांगली इच्छा निर्माण होत नाही. आणि यालाच म्हणायचं दुष्टवृत्ती नावाची ननद. हे दुष्टवृत्ती नावाची ननद आमच्या अंतःकरणात नाही म्हणू दे. मग आम्ही गळ्यात भंडाराची जोडी घालू. हरी विठोबा रखो माई. सांगायच्या अगोदर सगळ्यांना हात वर करा. या महिला मंडळ, पुरुष मंडळ, लाडके दाजी, लाडके बहिणी सगळ्यांना हात वर करा. करा हात वर करा सर्वांना. ठेवा असेच मी आता चहा घेऊन येतो. सर्वांनी भजन म्हणायचं. एक टाळी वाजली पाहिजे सर्वांची. उद्या कालाय आपला एक टाळी. अजून नाही भजन म्हणते मला. हरी विठ्ठल 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 विठ्ठल
अवघे मरुदे एकटी राहू दे पायापाशी. आता हे नेमके अवघे कोणते? तर नंदच्या नंतर येणारे सगळा परिवार. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये जा. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत हा श्लोक काढा आणि त्या श्लोकाच्या खालच्या ओळ्या वाचा. तेथ इच्छा आहे कुमारी झाली ते कामाची तारुण्याने तेने द्वेषेसी मांडली वराडी. मग त्या दोस्तव जन्मला द्वंद्व मोह हे त्याच्यानंतरचा मोह हा द्वेष हे सगळे मरू दे आणि मला एकटीला राहू दे. याच्या दोन भूमिका सांगतो आणि 8 तास घेतो. तुम्ही शेतकरी तुम्हाला 8 तास कळते. एकटं राहू दे याच्या पाठीमागची एक ज्ञानमय भूमिका आणि एक भक्तिमय भूमिका. ज्ञानमय भूमिका अशी आहे सगळं जग निरस्त झालं, सगळं गेलं, सगळं शून्य झालं की मग एकच तत्व शिल्लक राहतं, त्याचं नाव आहे ब्रह्मतत्व. म्हणजे एकटं ब्रह्मरूपाने मला शिल्लक राहू दे हा ज्ञानमय अर्थ. आणि आता एक भक्तिमय अर्थ. सगळं जग बाजूला सारावं लागतं तेव्हाच भक्ती करावी लागते. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर लोकांना घेऊन नाही गेले, एकटे गेले. भक्ती करायची असेल तर सगळ्यात संसार बाजूला सरावा लागते. संसाराच्या नावे धरुनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन हे धवळले जग सुख विघाला कडे कडाचा. हरिभजन करण्याकरता संसार सगळ्या बाजूला सरावा लागते. म्हणजे सगळ्या बाजूला सार हे सगळे मरू दे आणि मला एकटीला राहू दे. सार म्हणायचे मला एकटीला राहू दे. जनी म्हणे खंडे अवघे मरू दे एकटी राहू दे पायापाशी. खंडेराया तुझं करीते नसू मरू दे रे सासू खंडेराया. असं संसाराचं रूप करून नाथ महाराजांनी आपल्या अंतःकरणातले सगळे विकार जाऊ दे असं जनाबाईंनी कोणाच्या चरणी प्रार्थना केली? खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना केली. हा अभंग मला सुचण्याचं कारण असं की ते हनुमंतराय आहेत आणि भगवान शंकरही आहे आणि हे दोघांचे अवतार खंडोबा. भगवान शंकराचाच अवतार खंडोबा आहे आणि भगवान शंकराचाच अवतार हनुमंतराय आहे. म्हणून याच शंकराच्या चरणी काहीतरी नवस करावा. 7 दिवस आम्ही जे काही केलं त्याची मागणी मागण्याचा आजचा दिवस आहे. मग संसारातल्या वस्तू नाही मागायच्या, आपल्या अंतःकरणातले विकार जाऊ दे असं आपल्याला भगवान भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करायची. आणि ते जनाबाईच्या अभंगाच्या रूपातून आपण या ठिकाणी भोलेनाथाच्या चरणी आणि हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करू की आमच्याही अंतःकरणातली कल्पना नावाची सासू मरू द्या, आमच्याही अंतःकरणातला दंभ नावाचा सासरा मरू द्या आणि आमच्या अंतःकरणातली दुष्टवृत्ती नावाची ननद मरू द्या. अशी प्रार्थना आपण त्या ठिकाणी भोलेनाथाच्या आणि हनुमंतराच्या चरणी करू. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. ऐका, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला 2013 ते 2017 4 वर्षाच्या कालखंडामध्ये शिकण्याचा योग प्राप्त झाला. त्या अभ्यासाचा परिपाक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य होते ते माझ्या गुरुवरांचं आहे. जे काही अपशब्द माझ्या मुखातून निघाले ते माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष समजा. हल्ली लोक आम्हाला महाराज लोकांना विचारतात तुम्हाला एवढे मोठे रुमाल काय करायचे? म्हणजे गमराला एक वेळ आरोपच झाला, एवढे मोठे रुमाल कशाला वापरतात? नेमका याचा फायदा काय? कोरोना गिरून आला, कार्यक्रम बंद झाले तर झाडाला लटकायला नाही, असं महाराज लोक कधी करत नाही. मग याचा नेमका फायदा काय? तर हा माझा पदर समजा. आता कीर्तन झालं की एक चक्कर मारतो तुमच्या मनात, याच्यात 200 500 अशा नोटाही टाकू नका. मायबाप हो, या पत्रामध्ये तुमचे आशीर्वाद टाका जेणेकरून मी माझ्या गुरुवरांच्या चरणी जाईल, पुन्हा अभ्यास करेल. आमचे गजानन महाराज, आमचे शिवशंकर भाऊ या पूर्ण पंच कमिटीने जर मला बहुमताने निवडून आणलं तर पुढच्या वर्षी मग मी पुन्हा येईल. आपलं प्रमोशन आपणच केलं पाहिजे. केला इशारा ज्ञानेश्वर. हरी विठ्ठल जय जय.